अरे महेश, हा जो ओढा वाहतोय ना त्याला नाव आहे जांभलांबीचा होल, जांभलांबीचा ओढा. कारण ही पूर्ण जर टोपोग्राफी बघाल तुम्ही, भौगोलिक रचना या भागाची, तर ही पूर्ण अशी व्हॅली आहे. आणि या व्हॅलीमध्ये ह्या ओढ्याच्या दोन्ही साईडला पूर्वी पूर्ण शेती व्हायची. दोन्ही साईडला भात शेती आणि जो डोंगर आहे त्याच्यावरती वरी नाचणी अशी शेती व्हायची. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्यावेळी ही भाताची वगैरे लावणी करायचे लोक, त्या नक्षत्रांमध्ये जर भात शेतीमध्ये पाणी अवेलेबल नसेल तर ह्या ओढ्याला काही ठिकाणी बांधण बांधून ते पाणी कालव्या टाईप ते दूरपर्यंत घेऊन जायचे लोक आणि त्याच्यावरती ही सगळी शेती व्हायची. हा ओढा वाहतो, याची टोपोग्राफी अशी आहे की ही पूर्ण व्हॅली आहे आणि या व्हॅलीमध्ये जमिनीच्या खाली खूप पाणी आहे. त्याच्यामुळे हा संपूर्ण भाग ह्या ओढ्यावरती डिपेंड असायचा पूर्वी शेतीसाठी. आणि वरती जर बघितलं पर्यावरणाच्या अनुरूप तर इथे डुक्कर, हरिण, सांबर असे प्राणीसुद्धा ह्या भागात भरपूर आहेत. वाघसुद्धा आहेत तिथे. ओके, इकडे राहिलं ना या ओढ्यामध्ये काय काय भेटतं. हे अशा टाईपचे जे छोटे नाले असतात ना, तर ह्या नाल्यांमधून जर तुम्ही दगडांची रचना बघेल तर त्या नाल्यांच्या बाजूने सगळे बांध असतात शेतीचे. आणि ह्या नाल्यांमधून आहे ना बिळं असतात खेकड्यांची. तर कित्येक लोक ह्या सीझनमध्ये, पावसाळ्याच्या सीझनमध्ये ह्या नाल्यांमधून रात्रीचे चालत जातात. त्यांच्याकडे चांगल्या पॉवरफुल टॉर्च असतात आणि त्या टॉर्चच्या साहाय्याने ते खेकडे पकडतात. आणि ह्या नाल्यातून जे खेकडे मिळतात ते नॅचरली एकदम चांगली टेस्टेड खेकडे असतात. आणि या पूर्ण भागामध्ये लोकांना बऱ्याच प्रमाणात हे खेकडे मिळतात. आणि हे पाणी 12 महिने असतं का फक्त पावसाळ्यात? नाही, हे फक्त आता ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत हे पाणी असतं आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी पाणी फक्त स्टेडी असतं. एखाद्या विहिरी टाईप जे खड्डे असतात त्याच्यात फक्त अवेलेबल असतं. आणि ह्याच पाण्यावर तुमचे जंगली जी स्वापद आहेत ते ह्याच पाण्यावरती त्यांचं हे पुढचं चालू होतं. आणि ऑक्टोबर नंतर जसा पावसाळा संपला, पाणी सुकलं, आटलं की मग हे जनावरं कुठं जातात? नंतर मग ते मोठी जी नदी आहे आपली गंड नदी, ह्या संपूर्ण प्राण्यांना तिथपर्यंत जावं लागतं, गंड नदीपर्यंत. त्याच्या अगोदर जे मोठे नाले आहेत जसं बैलकोंडी वगैरे, तर त्यांच्यामध्ये काही असे झरे जिवंत असतात अगदी मार्च एप्रिलपर्यंत. तर ते जी डबकी असतात तिथे नाल्यांमध्ये, तिथं ते पाणी पितात. आणि त्याच्यानंतर ते पाणी संपलं की मग त्यांना पर्याय नसतो नदीवर जाण्याशिवाय, ते नदीवर जातात.